धावपटू म्हणून किंवा अगदी आपलं आरोग्य जपण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे अंडी खावीत की नाहीत, आणि त्यातल्या त्यात त्या कोलेस्ट्रॉलचं काय करायचं. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही पूर्णपणे विज्ञानाच्या आधारावर. चला तर मग सुरुवात करूया. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? कितीतरी लोक फक्त त्या कोलेस्ट्रॉलच्या भीतीने अंड्यातला पिवळा बलक बाजूला काढून ठेवतात. पण विचार करा, या एका भीतीमुळे आपण नकळतपणे एका जबरदस्त पोषण स्रोताला नाकारत तर नाही होत ना? चला, या गैरसमजाच्या आत दडलेलं सत्य काय आहे ते शोधून काढूया. तर सगळ्यात पहिला मुद्दा, अंड्यांकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना, तो थोडा बदलायला हवा. कारण अंडी म्हणजे फक्त प्रोटीनचा एक साधा सोर्स नाही. विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर त्याचं महत्त्व खूप खूप जास्त आहे. साधारणपणे आपण काय म्हणतो, एका अंड्यातून 6-7 ग्रॅम प्रोटीन मिळतं, झालं. पण वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या खूप पलीकडचा आहे. विज्ञान सांगतं की अंडे हे एक बायोलॉजिकली कंप्लीट फूड आहे. म्हणजे काय, तर शरीराला उत्तमरित्या चालवण्यासाठी लागणारे जवळपास सर्व पोषक घटक त्यात अगदी नैसर्गिक आणि संतुलित प्रमाणात असतात. आता या तक्त्याकडे बघा. इथून आपल्याला अंड्याची खरी ताकद समजेल. यात फक्त प्रोटीन नाहीये, तर स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारे सर्व 9 इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स आहेत. सोबतच व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि सेलेनियम, झिंक, लोहासारखी महत्त्वाची खनिजे सुद्धा. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे कोलिन, ज्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे हे फक्त पोषण नाहीये, हे आहे तुमच्या कामगिरीला सुधारणारं इंधन. ठीक आहे, तर हे सगळे पोषक घटक कागदावर तर छान दिसतात, पण धावपटूंना सरावामध्ये याचा नेमका कसा फायदा होतो? चला आता ते बघूया. विशेषतः धावण्यामुळे जो शरीरावर ताण येतो आणि त्यानंतर जी रिकव्हरी लागते त्यावर लक्ष देऊ. जेव्हा आपण धावतो तेव्हा आपल्या स्नायूंना सूक्ष्म इजा होतात. हे अगदी नॉर्मल आहे. उलट याच इजा जेव्हा भरून निघतात तेव्हा आपले स्नायू आधीपेक्षा जास्त मजबूत होतात. आणि ही दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजेच मसल प्रोटीन सिंथेसिस सुरू करण्याचं काम अंड्यांमधलं उच्च गुणवत्तेचं प्रोटीन आणि त्यातला ल्युसीन नावाचा अमिनो ॲसिड करतो. म्हणूनच धावल्यानंतर अंडी खाल्ल्याने रिकव्हरीचा वेग कमालीचा वाढतो. कधी लांब पल्ल्याच्या शर्यतीत किंवा सरावात अचानक सगळी ताकद संपल्यासारखं वाटलंय का? ज्याला हिटिंग द वॉल असंही म्हणतात. यामागे बऱ्याचदा आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीत होणारा अचानक चढ उतार कारणीभूत असतो. आता हा आलेख बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. जर आपण जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ले तर रक्तातील साखर एकदम वेगाने वाढते आणि तितक्याच वेगाने खाली कोसळते. याचमुळे तो एनर्जी क्रॅश होतो. या उलट जेव्हा आहारात अंडे असते तेव्हा त्यातील प्रोटीनमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, स्थिर राहते. आणि याचा थेट परिणाम म्हणजे धावपटूंना दीर्घकाळपर्यंत सातत्यपूर्ण ऊर्जा मिळत राहते. आणि फायदे इथेच संपत नाहीत. अंड्यांमधलं झिंक आणि सेलेनियम हेवी ट्रेनिंगमुळे तयार होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती टिकून राहते. अंडी लो फॉडमॅप गटात येतात, म्हणजे ती पचायला अतिशय सोपी असतात, त्यामुळे शर्यतीच्या आधी खाल्ली तरी पोटात गडबड होत नाही. आणि त्यातील कोलिन आपल्या यकृताचं आरोग्य सुधारून मेटाबॉलिझम अधिक कार्यक्षम बनवतं. चला, आता आपण त्या एका मोठ्या गैरसमजाकडे येऊया, ज्याने अंड्यांना इतकी वर्ष खलनायक ठरवलं आहे. तो गैरसमज आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात अगदी पक्का बसलाय, की जेवढं जास्त कोलेस्ट्रॉल आपण खाऊ तेवढं आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढेल. पण खरंच असं आहे का? विज्ञान काय म्हणतं? हा आकडा कदाचित तुम्हाला धक्का देईल, पण हे खरं आहे. आपल्या शरीरात जे एकूण कोलेस्ट्रॉल असताना त्यापैकी जवळपास 80% कोलेस्ट्रॉल आपलं यकृत म्हणजे लिव्हर स्वतःच तयार करतं. आहारातून मिळणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा प्रभाव फक्त 20% आसपास असतो. आपलं शरीर खूप हुशार आहे, ते गरजेनुसार कोलेस्ट्रॉलचं उत्पादन स्वतःच कमी जास्त करतं. म्हणून लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की बहुतांश निरोगी लोकांमध्ये आहारातून घेतलेल्या कोलेस्ट्रॉलचा त्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर थेट आणि मोठा परिणाम होत नाही. उलट काही अभ्यास असंही सांगतात की अंडी खाल्ल्याने HDL म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होऊ शकते. मग प्रश्न पडतो की कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे खरे गुन्हेगार कोण आहेत? तर ते अंड्यांमध्ये नाहीत. खरी कारणं आहेत प्रक्रिया केलेले पदार्थ, म्हणजेच प्रोसेस्ड फूड्स, बैठी जीवनशैली आणि गरजेपेक्षा जास्त साखरेचं सेवन. हे घटक रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी थेट जबाबदार आहेत. आता आपण आपल्या माहितीच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. फक्त अंड्याचा पांढरा भाग नाही, तर संपूर्ण अंडे खाणं का इतकं महत्त्वाचं आहे हे समजून घेऊया. बरेच लोक अंड्याचा पिवळा भाग टाकून देतात,
पण त्यांना हे माहीत नसतं की ते कोलिन नावाचा एक खजिना फेकून देत आहेत. कोलिन आपल्या यकृताच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे आणि धावपट्टूंसाठी निरोगी यकृत म्हणजे कार्यक्षम मेटाबॉलिझम आणि कार्यक्षम मेटाबॉलिझम म्हणजे उत्तम स्टॅमिना. तर मग रोज किती अंडी खावीत? बहुतेक निरोगी आणि सक्रिय व्यक्तींसाठी दररोज 1 ते 3 संपूर्ण अंडी खाणे हे पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहेत. ॲथलीट्सना जास्त प्रोटीन हवं असेल तर ते वरून अंड्याचा पांढरा भाग घेऊ शकतात, पण पोषक तत्वांनी भरलेला तो पिवळा बलक टाळण्याची चूक मात्र करू नये. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उत्तम कामगिरी मिळवण्यासाठी अन्नाला घाबरण्याची नाही, तर त्याला एक इंधन म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याची गरज आहे. अंडी गुन्हेगार नाहीत, चुकीची जीवनशैली आणि अर्धवट माहिती ही खरी समस्या आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण अंड्याकडे पाहाल तेव्हा त्याला कोलेस्टेरॉलची भीती म्हणून नका बघू, तर आपल्या कामगिरीसाठीचं एक शक्तिशाली इंधन म्हणून बघा.